मालेगावमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचा आरोप होतो। यानंतर आता विशेष चौकशी पथकाच्या वतीने तपासणी देखील सुरू झाली आहे। मात्र रमजानच्या काळात ही चौकशी थांबवावी अशी मागणी केली जाते। तर या मागणीला हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र विरोध केलेला आहे। या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा आमचा हा एक खास रिपोर्ट आहे, तो आपण पाहूयात। मालेगावात बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य, मालेगावात रोहिंग्यांची चौकशी सुरू, रमजानच्या काळात चौकशी थांबवण्याची मागणी। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहरात बांगलादेश आणि रोहिंग्या या नागरिकांना बनावट जन्मदाखले दिले जात असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची स्थापना केली। त्यानुसार गेल्या महिनाभरापासून एसआयटी मालेगावमध्ये ठाण मांडून चौकशी करते आहे। जन्मदाखल्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याच्या आरोपाखाली एसआयटीनं आतापर्यंत 2 वकिलांसह 22 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान काही दिवसांवर आलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी थांबवावी अशी मागणी मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या काही नेत्यांनी केली आहे। तो राज्य सरकार से आप डिमांड करो, एसआईटी यहाँ की डिमांड करे कि रमजान महीने के अंदर ये कार्रवाई को बंद कर दिया जाए। एक इंसानियत के नाते सरकार इसके ऊपर विचार करे और मालेगांव शहर की आवाम को राहत दे, इसके लिए आज हमने मुलाकात की है। त्यासोबतच रमजान महिन्यात नोटीस दिलेल्या लोकांना चौकशीसाठी बोलावताना विशिष्ट वेळेतच बोलवावं, तसंच महिलांना चांगली वागणूक दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे। भारतीय न्याय संहिता 2023च्या प्रमाणे लावण्यात आलेलं 338 कलम रद्द करण्याची मागणी मायनॉरिटी डिफेन्स संघटनेनं केली है। मामूली मिस्टेक हो गई, साइन किसी की सही नहीं थी, वो साइन का मसला हो गया। ये कोई ऐसी फॉर्जरी नहीं है जिससे गवर्नमेंट का नुकसान हो, मगर ये कलम जो है ये 10 साल की सजा या लाइफ सजा है। तो हम रिक्वेस्ट किए हैं कि उस कलम को भी हटाया जाए। तर दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या मदतीनं अनधिकृतपणे राहणाऱ्या नागरिकांवर कारवाई व्हायला हवी आणि ही कारवाई करताना सर्वसामान्यांसाठी जे कायदे आहेत तेच सर्वांना लागू करावेत। त्यात विशिष्ट धर्माला सूट देण्याची व्यवस्था कायद्यात नसल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे। मुस्लिमांचं धार्मिक लांगुल चालन न करता कुठल्याही प्रकारचा त्यांचा शुक्रवार जुम्मा न बघता वाटेल त्या क्षणी त्यांना बोलवून आणि पूर्ण कठोरपणे ती चौकशी झाली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। याला धार्मिक याचं जोड देण्यात येऊ नये। जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची एक मागणी असते। गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा तापलाय। त्या पार्श्वभूमीवर मालेगावात एसआयटीची चौकशी सुरू आहे। मात्र या चौकशीमध्ये रमजानच्या काळात सूट देण्याची मागणी होते आहे। त्यावर आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।